गेल्या काही दिवसांपासून नेरळ इथल्या ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात येणाऱ्या सुकून एम्पायर हलाल लाईफस्टाईल टाउनशिप जोरदार चर्चेत आहे। हा गृह प्रकल्प एका धर्मासाठी असल्याची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर मोठा वाद उफाळून आलाय। या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दखल घेत महाराष्ट्र शासनाला नोटीस बजावून 2 आठवड्यात स्पष्टीकरण मागवलंय। या आयोगाचे सदस्य प्रियांक कानुंगे यांनी सोशल मीडियावर जाहिरातीचा व्हिडिओ शेअर करून देशात धर्मानुसार विभागणी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं सांगितलंय। दरम्यान या गृह प्रकल्पाविरोधात हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोरक्ष दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटना आक्रमक झाल्या असून या संघटनांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। हा एक धर्मावर आधारित प्रकल्प असून भारतीय संविधानानुसार कोणत्याही प्रकारचा धर्मावर आधारित भेदभाव चालणार नाही। तसंच रेरा कायद्यानुसारही विकासाची जाहिरात भेदभाव करणारी आहे। त्यामुळे या प्रकल्पावर तात्काळ बंदी घालावी, तसंच त्यांचा रेरा परवाना रद्द करावा। प्रकल्पासाठी वापरलेला निधी विशेषतः FCRA आणि CSR अनुदानाची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसंच या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। नमस्कार, मी सुनील कदम, हिंदू जनजागृती समिती। आज या ठिकाणी कर्जत या ठिकाणी हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्या वतीने नेरळमध्ये जो सुकून एम्पायर बिल्डर्स करून हलाल लाईफस्टाईल टाउनशिप उभी करण्याचं जे षडयंत्र रचलं जात आहे, तर खरं पाहता हलाल टाउनशिप जी निर्माण केली जात आहे हे असंविधानिक आहे। आणि आपण जर बघितलं महारेराच्या अंतर्गतले नियम पाहिले तर कुठल्याही विशिष्ट समाजासाठी, धर्मासाठी अशा प्रकारचा कुठलाही गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाऊ शकत नाही। आणि घटनेच्या अनुच्छेद 15 नुसार सुद्धा कुठलाही वंश, जात यासाठी सुद्धा विशेष असा प्रकल्प राबवला जाऊ शकत नाही। आणि हे असंविधानिक बांधकाम या नेरळमध्ये होत असल्यामुळे आज या ठिकाणी समस्त हिंदुत्ववादी संघटना आम्ही एकत्र आलो आणि या ठिकाणी जो सुकून एम्पायरच्या माध्यमातून जो प्रकल्प निर्माण केला जात आहे हा प्रकल्प बंद करावा आणि याला महारेराच्या अंतर्गत ज्या अधिकाऱ्यांनी यांना परवानगी दिलेली आहेत याची सखोल चौकशी करावी आणि यासाठी कुठला पैसा वापरला गेला आहे, याच्यासाठी कुठला विदेशी फंड आला आहे का, याची उच्चस्तरीय चौकशी करून या संदर्भातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये पडघा हे गाव होतं। त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देशाच्या अनेक चौकशी यंत्रणांनी त्या ठिकाणी छापे मारल्यानंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी इस्लामिक स्टेट घोषित केलं। आणि मग अशा प्रकारचं कुठलं षडयंत्र कर्जत तालुक्यामध्ये होत आहे का अशी शंका अनेक सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून ह्या षडयंत्राची चौकशी शासनाने करावी आणि या मागणीसाठी हे आंदोलन केलेलं आहे आणि यामध्ये समस्त संघटना सहभागी झालेल्या आहेत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।